नमस्कार। आज चपळगाव येथे मी सकाळी माझ्या दुकानात बसलो होतो। त्या प्रसंगी उमरगा तालुक्यातील एक बहुरूपी, त्यांचं नाव आहे दत्ता देवराम चव्हाण, हे आज चपळगावला आपल्या कार्यक्रम दाखवण्यासाठी आलेले आहेत। मग सकाळी ते आमच्या दुकानात आले, त्यावेळेस मला वाटलं की यांचं थोडं आपण प्रसिद्धी करावं, कारण अलीकडे आपली ग्रामीण संस्कृती व परंपरा अलीकडे लुप्त होत चाललेली आहे। आता ही शेवटचीच पिढी आहे, इथून पुढं हे बहुरूपी आपल्याला बघायला मिळतील न मिळतील, त्यामुळे आताच्या मुलांना किंवा आताच्या लोकांना जे बघितलेले नाही त्यांना जरा पाहायला मिळावं, त्यांच्या अडचणी काय आहेत हे थोडं आपल्याला पण कळायला पाहिजे। त्यामुळं त्यांना मी इथं थांबवलं, एक दोन गोष्टी त्यांच्यासोबत बोलणार आहे, ते आपण पहा। नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? दत्ता देवराम चव्हाण। आणि पूर्वीचं गाव माझं मूळच उमरगा तालुक्यात असलेलं, 2-3 वर्ष झाले मी ते गाव सोडून दिलं। येडोळा तुळजापूर तालुक्यात ते गाव म्हणून आहे, धाराशिव जिल्ह्यात, त्या ठिकाणी मी जागा वगैरे घेतलेला आहे। तरी 5वी पिढी आमची माझ्या घराण्यातली बहुरूपी म्हणून मी काम करतोय। शाळेमध्ये सुद्धा 10वी-12वीच्या वर्गात कार्यक्रम घेतोय। पहिलेच्या काळात काय होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आमचा एक व्यक्ती गावोगावी जाणार, राज्यांना माहिती देणार, हर एक ठिकाणी गुप्तहेर मनुष्याने काम करणारा, त्यांचं नाव बहिर्जी नाईक। त्याच्या माध्यमातून आम्ही काय करतोय, गावोगावी जाऊन माता बहिणींना हसवणं, त्यांना खुश करणं, आणि जे माता बहिणी किंवा गडी माणूस जे काही देईल त्याच्यातच आम्ही खुश। सरकारचा आजोपर्यंत आम्हाला कुठला लाभ नाही, आम्ही फुटभर असं खेळायचं भटकत आजपर्यंत आमची शेवटची पिढी हे। मग ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी आमचं बोल असं असतंय, विनोदातून बोला की। विनोदातून असं बोलतोय, चला काकू चला लग्नाला चला, लग्नाची हवा बैंडबाजा वाजवा, लेकरं बांधा खांबाला, कुत्रे घ्या काकाला, लग्न तर सासऱ्याच्या बापाचं, इनीचा गोंधळ सख्या सासूचं जावळ, तारीख 1.5 महिना 40 साल 62 तालुका घरात जिल्हा दारात। एक आमचा विनोद म्हणून हे भाग असतोय, पण वरचेवर हे आमची कला बुडत चालली आहे, आमच्याकडे लक्ष नाही, सरकारचं सुद्धा लक्ष नाही। गावात गेलं तर एखादा व्यक्ती म्हणतोय धनदाकट आहे, कामधंदा करायचं खायचं, असं फिरायची काय गरज आहे। तर वरचेवर हे माध्यमातून आमची कला बुडत चालली आहे। एवढेच मी 2 शब्द बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुलं किती आहेत तुम्हाला? शाळेतील एक 10वीला आहे, एक 8वीला आहे, एक 7वीला आहे। आता मुलांचं पुढं शिक्षणाचं काय नियोजन? आता मुलांचं शिक्षणाचं नियोजन असं आहे सर, की आम्ही भटकत एवढ्या दिवस फिरलो, आमची मजबुरी होती म्हणून हे व्यवसाय आम्ही पत्करला बहुरूपी म्हणून। पण उद्याची पिढी जी आहे बहुरूपी म्हणून पूर्ण जाणार शकणार नाही। जेवढं होईल त्यानं शिक्षण करा, शिक्षण करणं हे महत्त्वाचं आहे। उद्या त्याच्या भविष्यामध्ये नोकरी लागू किंवा न लागू, पण शिक्षण महत्त्वाचं। या एका वृत्तपत्रामध्ये यांच्याबद्दल थोडासा लेख आलेला आहे, यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे, मी जरी नकली फौजदार झालो तरी माझ्या मुलाला मी असली फौजदार बनवणार आहे। हे खरंच कौतुकास्पद बाब आहे त्यांच्याकडून। सिद्धनाथ गोपाळे नावाच्या पत्रकारांनी त्यांच्याबद्दल एक अतिशय सुंदर असा लेख लिहिलेला आहे। बंद। तुम्ही जे गावोगावी असं बहुरूपीचं पोलिसांचं रूप घेऊन तुम्ही जाता, तर तुम्हाला कुठल्या गावात काही ना काही अडचणी येत असतील? येते सर, अडचण भरपूर येते। आता गाव सोडून परगावी गेल्यानंतर अडचण तर येणारच, कुठल्या नाही कसं काय होतं। तरी आम्ही सांगतो, तुम्हाला कुठल्याही एका गावात गेलं त्या गावामध्ये तर ग्रामपंचायतीची वगैरे परमिशन घ्यावं लागते? नाही, तसं काही नाही सर। पहिलं होतं, म्हणजे 1993च्या काळामध्ये ज्यावेळेस किल्लारीला भूकंप झाला त्यावेळेस समजा नवीन गावात जर आम्ही गेलो तर पोलीस पाटलाला असा हक्क होता की कुठला व्यक्ती आहे, नवीन माणूस कोण आला आहे, मग त्याचं गाव वगैरे नातं सगळं लिहून घ्यायचं। अजून पण चालूच आहे। समजा नवीन कोण माणूस आला की पोलीस पाटलाला हक्क असा आहे की त्याचा आधार कार्ड नंबर घ्यायचा, म्हणजे फसवणूक कुठूनही। आणि आमच्या माध्यमातून काय होतंय, आमचा वेश धारण करून जर कोण काही केलं
तर ते आमच्यावर संशय घेते. म्हणून आमच्या राईनपाडा भागामध्ये 4 व्यक्ती मारण्यात आले. मंगळवेढा तालुक्यातले माणसं पोटासाठी फिरायला गेलेले, मग हे लेकरं चोरणारे टोळे आहे म्हणून गावकऱ्यांनी मारून टाकले तिथं राईनपाडा जळगाव त्या भागामध्ये. तुम्हाला पोलीस स्टेशनकडून काही परवाना वगैरे आहे का? आहे की सर, पोलीस स्टेशन परवाना आहे. ते पोटासाठी फिरायचं म्हणल्यावर ते पोलीस स्टेशन परवाना आहे. त्यांना पोलीस स्टेशनचा परवाना सुद्धा आहे. ते कुठल्याही गावात जाऊ शकतात आणि आपलं कला सादर करू शकतात. आणि तुमची कुठली संघटना वगैरे आहे का तुमच्यासाठी जे काम करते अशी? नाही सर, संघटना आता काय अखिल भारतीय भटके विमुक्त मानवी हक्क रक्षण समिती ही संघटना, ही संस्था या लोकांसाठी काम करते. यांना काही जरी अडचण आली की या ठिकाणी त्यांना संपर्क करण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. पद्मावती नगर, तुळशीबाग मार्ग, गोरेगाव, पूर्व मुंबई या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगणं आहे की अशी बहुरूपी जेव्हा आपल्या गावामध्ये येतात त्यावेळेस त्यांच्या आधार कार्ड किंवा त्यांच्याकडे असलेले कागदपत्र घ्या, त्यांची कला त्यांनी सादर करतील ते पहा आणि त्यांना तुम्हाला शक्य तेवढं त्यांना मदत करा. कारण त्यांचाही उदरनिर्वाह याच कलेमध्ये आहे. कारण ही आता शेवटचीच पिढी आहे. इथून पुढची पिढी तर काय हे व्यवसाय करणार नाही. त्यामुळे शक्य तेवढं त्यांना मदत करा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.